हे ट्रेडर्स, वेलकम टू केवळ. आज आपण बघणार आहोत की अपट्रेंड मार्केटमध्ये कसा ट्रेड प्लॅन करायचा आहे ते. हा चार्ट आहे जीबीपी चा. ओके. जसं की मी बोललो की आपण अपट्रेंड मार्केटमध्ये कसं ट्रेड प्लॅन करायचा त्याच्या आधी आपल्याला स्ट्रक्चर मॅपिंग येणं खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही इथे बघू शकता की सपोज हा हायर हाय, त्यानंतर ह्याचा हायर लो high, okay, then again higher high, then uh, then higher low, then higher high. Okay, अशा प्रकारे तुम्ही आधी आपलं डायरेक्शन बाईस काय आहे ते ठरवू शकता. ओके, ते तुम्ही बघू शकता की ब्रेक ऑफ स्ट्रक्चर होत जात आहे. ठीक आहे, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर अगेन इकडे ब्रेक ऑफ स्ट्रक्चर झालेला आहे. ओके, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर अगेन इथे एक मायनर ब्रेक ऑफ स्ट्रक्चर झालेला आहे. ठीक आहे, बट हा जो ब्रेक ऑफ स्ट्रक्चर आहे ओके, तो प्रॉपर रिट्रेस झालेला नाही. जसं की 50% रिट्रेस झालेला नाही. ठीक आहे, तर इथे मे बी लिक्विडिटी असणार, इथे पण लिक्विडिटी असणार. ठीक आहे, आता आपला दोन पॉइंट आहेत आपल्याकडे. ओके, दिस इज अ हायर हाय. ओके, म्हणजे हा ब्रेक ऑफ स्ट्रक्चर होऊ शकतो आणि आपला लोअर हाय कुठला आहे का, जर ह्याच्या खाली आलं तर मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट होईल. ओके ओके, त्यानंतर आपल्याला काय करायचंय की फिबचा यूज करायचा आहे. फिबचा यूज केल्यानंतर आपल्याला बघायचंय की फिबचा यूज करायचा आहे. तुम्ही इथे बघू शकता की हा 50%ला रिट्रेस झालेला आहे. ओके ओके, तर तुम्ही इथे बघितलात की फ्रॅक्चर बघितलात तर इथे ब्रेक ऑफ स्ट्रक्चर झालेला आहे. ठीक आहे, त्यानंतर इकडे मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झालेलं आहे लोअर टाइम फ्रेमवर. त्यानंतर इथे तुम्ही बघू शकता की इथे फेअर व्हॅल्यू गॅप पण बनलेला आणि एक ऑर्डर ब्लॉक पण तयार झालेला. ठीक आहे, मोस्ट प्रोबॅबली तुम्ही असा ट्रेड प्लॅन करू शकता. ठीक आहे, इथपर्यंत. ओके, तर आपला ऑर्डर ब्लॉक आहे आणि इकडे एफ पण आहे. एफ ओके, त्यानंतर बघू ऍक्च्युली मी या ऍक्च्युली अपट्रेंड मार्केटमध्ये तुम्हाला काय बघायचं आहे की एकतर ब्रेक ऑफ स्ट्रक्चर होत असेल तर त्यानंतर आपल्याला एक डेली जर लोअर हाय आणि हायर हाय मार्क करायचा आहे, त्यानंतर 50% वर बघायचं. 50 या 60% वर जर मार्केट रिट्रेस होत असेल तर किंवा एशियन और लंडन सेशन मध्ये सपोज लिक्विडिटी स्विंग झाल्यानंतर मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट होत असेल तर आपल्याला तिथे आपला एक ट्रेड सेटअप प्लॅन होऊ शकतो. ओके, तुम्ही इथे बघू शकता की इथे आपण लोअर हाय मार्क केलेला, हायर हाय मार्क केलेला. ओके, मार्केटला 50% तरी ऍटलिस्ट रिट्रेस तो होणार. ओके, तो असा डायरेक्टली एका डायरेक्शन मध्ये तो वरती जाणार नाही. ठीक आहे, तर ऑलवेज कुठला पण ट्रेड घेताना की त्यामागे काहीतरी एक लॉजिक असणं खूप गरजेचं आहे. ठीक आहे, जसं की तुम्ही इथे बघू शकता की मी असं इकडे बघितलंय की इंटरनल स्ट्रक्चर शिफ्ट झाला इथे.
इथे इंटरनल स्ट्रक्चर शिफ्ट झालं. त्यानंतर ट्रेक ऑफ स्ट्रक्चर झाला. त्यानंतर इथे येऊन परत मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट झाला आणि इथे तुम्ही बघू शकता इथे येऊन परत ऑर्डर टॅप होऊन इकडे पण एक टेक ऑफ स्ट्रक्चर झालेला आहे. अशा प्रकारे इथे पण एक उत्तम प्रकारे टेक ऑफ स्ट्रक्चर झालेलं आहे. ओके. ह्याचा आहे ना ह्याचा मी एक शॉर्ट्स व्हिडिओ पण टाकलेला आहे, आजच टाकलेला आहे. ओके, तुम्ही जाऊन बघू शकता. आणि याचा ब्रेकडाऊन अनालिसिस पण मी तुम्हाला दिलेला आहे की कशा प्रकारे आपण ट्रेड सेटअप प्लॅन करू शकतो. ओके, तर भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये.